वारंवार भूमिका बदलत असल्याच्या आरोपांची राज ठाकरेंकडून चिरफाड। आधी भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजपनं पक्ष प्रवेश दिलेल्या देशभरातल्या नेत्यांचा वाचला पाढा। विधानसभेमधल्या निकालानं अनेकांना शॉक, सेलिब्रेशनच्या ऐवजी सन्नाटा। मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची उदाहरणांसह निकालावरती शंका। मनसेला मतं मिळाली पण ती पोहोचली नसल्याचं व्यक्त केलं मत। खंडणी मागणाऱ्यांना मकोका लावणार, रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांवरती कारवाई। बीडमध्ये अजित पवारांचा दम। चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला राहणार नाहीत याची काळजी घेण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला। मनसेमध्ये भाकरी फिरवण्याचे राज ठाकरेंचे संकेत। पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत शिस्त लावण्याचा इशारा। पक्षातल्या पदांची नावं सुद्धा बदलली जाणार। जिल्ह्यातल्या चुकीच्या कामांची चौकशी होणार। बीडमधल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अजित पवारांची घोषणा। कामं तपासूनच कंत्राटदारांना बिलं अदा करण्याच्या सूचना। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बीडची बहुचर्चित जिल्हा नियोजन समितीची बैठक। बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याचा खासदार सुनावणेंचा आरोप, तर विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावरती चांगली चर्चा झाल्याचा इतर लोकप्रतिनिधींचा दावा। लग्नातल्या भेटीमुळे युती होते हा भाबडा विचार। उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर चंद्रकांत दादांच्या भावना या अनेकांच्या भावना। युतीच्या चर्चेवर राऊतांचं मत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित। यापुढे उपोषण करणार नाही तर समोरासमोरची लढणार, या संदर्भात केली घोषणा। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला धडकण्याचा दिला इशारा। एबीपी माझाच्या महापालिकेचे महामुद्दे या कार्यक्रमाचा इम्पॅक्ट। 7 वर्षांपासून रखडलेल्या सोलापूरच्या पाणी प्रश्नाची डीपीडीसीच्या बैठकीमध्ये चर्चा, तर धुळेकरांच्या पाणी प्रश्नाची खासदारांकडून दखल। पुण्यातील पाण्याच्या समस्येवरून ठाकरे गट आक्रमक। पालिकेच्या विभागीय कार्यालयावरती शिवसैनिकांचा हंडा मोर्चा, तर अधिकारी पळून गेल्याचा शिवसैनिकांचा आरोप। प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पुन्हा एकदा आग। सेक्टर 22 मध्ये लागलेल्या आगीत 15 तंबू जळून खाक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।